आता ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला माहित आहे सरासरी. आता समजा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये आपल्याला 10वीला 6 विषय होते. 6 विषय होते म्हणजे काय, टोटल किती मार्काची परीक्षा, 600 मार्काची. त्यापैकी तुम्हाला आपण पर्सेंटेज काय करतो, एकूण आपल्याला असलेल्या मार्काची परीक्षा किती आहे, 600, त्याच्यापैकी पडलेले मार्क्स डिवायडेड 100 असं करतो आणि आपण त्याला पर्सेंटेज काढतो, म्हणजे ॲव्हरेज काढतो किंवा त्याला आपण सरासरी काढणे असं म्हणतो. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला सारखेच पडतात का मार्क्स, नाही. म्हणजे काही विषयामध्ये जास्त, काही विषयामध्ये कमी, असे करून काय करतो आपण, त्या सगळ्या विषयाची काय करतो, बेरीज करतो आणि बेरीज केल्यानंतर त्याचं एकूण पर्सेंटेज आपण काढतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲव्हरेज पर्सेंटेज म्हणतो किंवा ॲव्हरेज पर्सेंटेज असं म्हणतो, ॲव्हरेज मार्क असं म्हणतो. तसं ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, मेनी एलिमेंट्स exist in the nature in the two or the more forms, it is called the isotopes. Many elements occurring in the nature to form the two or more isotopes. म्हणजे काय, निसर्गामध्ये असे अनेक एलिमेंट्स आहेत, असे अनेक मूलद्रव्य आहेत जे मूलद्रव्य सारखाच आहे पण वेगवेगळ्या आयसोटोप्स मध्ये आपल्याला सापडतो. आता आयसोटोप्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन द आयसोटोप्स, आयसोटोप्स म्हणजे काय सांगितलं मी, मेनी एलिमेंट्स ऑकरिंग इन द नेचर फॉर्म टू ऑर मोर आयसोटोप्स. म्हणजे निसर्गामध्ये एकच एलिमेंट्स हा दोन वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला सापडतो किंवा दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला एकाच एलिमेंटची दोन किंवा दोनपेक्षा जास्त आपल्याला आयसोटोप्स पाहायला मिळतात. आता आयसोटोप्स कशाला म्हणायचं, आयसोटोप्स मीन्स, आयसोटोप्स इज डिफाइन्ड ॲज इट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट्स बट डिफरंट ॲटॉमिक मास आर कॉल्ड द आयसोटोप्स. म्हणजे एखादा एलिमेंट्स आहे, एखादा काय एलिमेंट्स, द सेम एलिमेंट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर. आता एलिमेंट सारखा असेल म्हणल्यानंतर त्याचा अणुअंक सुद्धा काय असेल, सारखा असेल. हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1 1 1. एलिमेंट्स कसं आहे, सारखा आहे, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा कसा असेल, सारखंच असेल. बट डिफरंट ॲटॉमिक मास, पण ह्या सगळ्यांचा ॲटॉमिक मास कसा आहे तर वेगळा आहे. पहिल्याचा 1, दुसऱ्याचा 2, तिसऱ्याचा 3. पहिल्याला आपण काय म्हणतो, प्रोटोनियम, दुसऱ्याला ड्यूटोरियम, तिसऱ्याला ट्रिटियम. इट इज कॉल्ड द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. दीज आर 3 आयसोटोप्स ऑफ द हायड्रोजन. म्हणजेच हायड्रोजन्स हॅव्हिंग द 3 आयसोटोप्स. फर्स्ट इज द प्रोटोनियम, ड्यूटोरियम अँड ट्रिटियम. म्हणजे एलिमेंट सारखा आहे म्हणून त्याचा अणुअंक सुद्धा काय सारखाच आहे, पण ॲटॉमिक मास काय डिफरंट आहे, तर त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स म्हणायचं. अनदर एक्झाम्पल, कार्बन, C. कार्बनचा अणुअंक किती आहे, 6, त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. बट द ॲटॉमिक मास इज द डिफरंट, 12, 13, 14. C12, C13, C14 असं त्याला आपण म्हणतो. दीज आर द आयसोटोप्स ऑफ द कार्बन. म्हणजे ॲटॉमिक नंबर सारखा आहे बट ॲटॉमिक मास इज द डिफरंट, इट इज कॉल्ड द आयसोटोप्स. मग अशा जर एलिमेंट्स निसर्गामध्ये एकच एलिमेंट जर वेगवेगळ्या ॲटॉमिक मासमध्ये जर सापडत असेल तर नेमका त्याचा ॲटॉमिक मास कोणता गृहीत धरायचा, मग आपण काय करणार, त्यावेळेस त्या एलिमेंटचा काय करतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास असं करतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास करतो. आणि ते कशावर डिपेंड्स असेल, द ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज डिपेंडिंग ऑन द ऑकरिंग ऑफ अ नॅचरल अबंडन्स इन द पर्सेंटेज ऑकरिंग. म्हणजे ते जे असेल तर ते निसर्गामध्ये कोणता एलिमेंट्स किती पर्सेंटेजमध्ये तिथं आढळतो त्याच्यानुसार आपण त्या नॅचरल ऑकरन्स नुसार काय करतो, त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढतो. मग आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास is defined as
the observed atomic mass is the average atomic mass taking into consideration the natural abundance into the percentage occurring are called the average atomic mass. आता कसं बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक टेबल दिलेला आहे, तर फॉर एक्झाम्पल आयसोटॉप्स, atomic mass आणि रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे निसर्गामध्ये सापडणारा प्रमाण इन अ पर्सेंटेज. आता बघा, फॉर एक्झाम्पल कार्बनचे 3 आयसोटॉप्स आहेत, आता मी सांगितलेले C12, C13 आणि C14. 3 आयसोटॉप्स कार्बनचे आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात. मग त्याचा ॲटॉमिक मास, आता ॲटॉमिक मास म्हणजे आपण काय बघितलं, कार्बनचा ॲटॉमिक मास जो आहे तो किती आहे, 12.00, 13.00335, 14.00317. चं युनिट काय असेल, युनिफाईड मास. आता त्याचं पर्सेंटेज निसर्गामध्ये हा कार्बन किती पर्सेंटेज मध्ये सापडतो, हा कार्बन किती पर्सेंटेज मध्ये सापडतो आणि हा कार्बन किती पर्सेंटेज मध्ये सापडतो. तर त्याचा नॅचरल अबंडन्स बघा, पहिला कार्बन आहे 98.892%, सेकंड 1.108%, थर्ड 2 into 10 to the power minus 10%. आता बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास कधी काढतो आपण, जर समजा एकच एलिमेंट्स आहे पण निसर्गामध्ये वेगवेगळ्या ॲटॉमिक मास मध्ये जर तो आढळत असेल, त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणतो, आणि वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये आढळत असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढलं जातं. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल इन दिस एक्झाम्पल्स द कार्बन्स हॅव्हिंग द 3 आयसोटोप्स, फर्स्ट इज द C12, C13, C14, and having the atomic mass, unified atomic mass is C12 12 units, C13 13.00335 unified mass, and C14 14.00317 unified mass. मग आता कार्बन 12 निसर्गामध्ये नॅचरली अबंडन्स, त्याचं प्रमाण किती आहे, पर्सेंटेज 98.89%. कार्बन 13 चं पर्सेंटेज किती आहे, निसर्गामध्ये आढळणाऱ्याचं 1.10%, इतक्या प्रमाणात तो निसर्गामध्ये सापडतो. आणि C12चं काय, 2 into 10 to the power minus 10% नुसार, म्हणजे याचं प्रमाण एकदम निग्लिजिबल आहे, अत्यल्प आहे. आता काय करायचं आपल्याला, ॲव्हरेज ॲटॉमिक मास करायचं. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय, ऑब्झर्व्ड ॲटॉमिक मास म्हणजे निरीक्षण केलेलं. The observed atomic mass is the average atomic mass. Observed atomic mass is the average atomic mass taking into the consideration of the natural abundance of an elements into percentage occurring are called the average atomic mass. म्हणजे जे आपण ऑब्झर्व केलेलं जे ॲटॉमिक मास आहे आणि निसर्गामध्ये आढळणारं त्याचं प्रमाण, ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज काढून त्याचं पर्सेंटेजमध्ये जर आपण रूपांतर करणे, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲव्हरेज ॲटॉमिक मास असं म्हणतो. मग आता पर्सेंटेज करत असताना काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यांच्या अगोदर बेरीज करावी लागेल आणि इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि डिवायडेड काय करावं लागेल, 100 असं करावं लागेल. मग समजा आपण जर याचं जर व्हॅल्यू काढली तर काय येईल बघा, तुमच्या टेबलमध्ये नोट्समध्ये दिलेले आहे हे एक्झाम्पल.
observed atomic mass is the average atomic mass taking into consideration of the natural abundance of the isotopes in the percentage occurring. आता ॲव्हरेज atomic mass जर काढायचा असेल, ॲव्हरेज atomic mass of carbon, मग काय करणार तुम्ही, टोटल अगोदर ऑब्झर्व्ड ॲटॉमिक मासची बेरीज काय, पहिला 12.00, त्याचं नॅचरल अबंडन्स किती आहे बघा 98.892 प्लस हे झाला पहिला C12, दुसरा किती आहे 13.00335 युनिफाईड मास इंटू नॅचरल अबंडन्स किती आहे त्याचं 1.108 प्लस हा झाला दुसरा आयसोटोप, तिसरा 4.00317 इंटू त्याचं अबंडन्स किती आहे -10 हा झाला. मग ह्या दोघांचा गुणाकार आणि परत ह्या सगळ्यांची बेरीज डिवायडेड काय असेल 100. तर किती आली व्हॅल्यू बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू, बघा यांचा गुणाकार 1186.68 या दोघांचा गुणाकार प्लस 14.40 या दोघांचा गुणाकार प्लस 0.280 डिवायडेड 100. मग आपण ह्या सगळ्यांची बेरीज केली, डिवायडेड 100 केलं, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती येईल आपल्याला, कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती येईल 12.0011 युनिफाईड मास. आताच मी काय सांगितलं, ॲटॉमिक मास बघत असताना ॲटॉमिक मास किती आहे कार्बनचा इतका सांगितला. मग तो कसा काढला, तर कार्बनचे 3 आयसोटोप्स आपल्याला निसर्गामध्ये सापडतात आणि त्यांचा ॲटॉमिक मास वेगवेगळा आहे आणि निसर्गामध्ये सापडण्याचं प्रमाण सुद्धा कसं आहे, नॅचरली ऑकरिंग अबंडन्स सुद्धा कसं आहे, डिफरंट आहे. ह्या सगळ्याची बेरीज केली आपण आणि डिवायडेड द पर्सेंटेज, ऑकरिंग पर्सेंटेज केलं. मग सरासरी ॲटॉमिक मास किती निघाला कार्बनचा 12.011 युनिफाईड मास, त्यालाच म्हणायचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे जसे मार्क्स पडतात त्या सगळ्या मार्काची बेरीज करतो आपण आणि शेवटी काय करतो, त्याचं पर्सेंटेज काढण्यासाठी आपण डिवायडेड 100 करतो आणि जे येणारं पर्सेंटेज असतं ते काय असतं आपलं सरासरी मार्क्स किंवा ॲव्हरेज मार्क्स त्याला आपण म्हणतो. तसंच ॲव्हरेज ॲटॉमिक मास, समजलं. सो टुडेज स्टॉप दिस लेक्चर्स, सी यू.